या समाजाचा हात लागल्याशिवाय पंढरपूर वारीचा रथ अजिबात पुढे जात नाही. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पाठ 6वा. इतिहास सांगतो की वडार समाजाचं मूळ आजच्या ओडिशामध्ये होतं. तिथल्या ओड्र देशावरून त्यांना ओड किंवा वडार हे नाव पडलं. पुढे ओड लोक देशभर विखुरले गेले. नंतर बांधकाम, दगडकाम आणि मजुरीच्या निमित्ताने ते महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यात स्थायिक झाले. कामाच्या स्वरूपानुसार वडार समाजात मुख्यत्वे 3 मोठ्या पोटजाती बघायला मिळतात. पहिली म्हणजे कल्ल वडार. कल्ल म्हणजे दगड आणि हे लोक प्रामुख्याने दगड फोडणे, खाणीत काम करणे, जाते, पाटा, वरवंटा हे तयार करण्यात कुशल असतात. दुसरे म्हणजे मन्न वडार. मन्न म्हणजे माती. हे विहिरी खणणे, तलाव निर्माण करणे, मातीचे रस्ते आणि धरणांचे काम करणे यात एक्सपर्ट असतात. तिसरे आहे गाडी वडार. हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दगड किंवा माती वाहून नेण्यासाठी बैलगाड्यांचा वापर करणाऱ्या गटात येतात. वडार समाज स्वतःला राजे भागीरथ यांचे वंशज मानतो. ज्याप्रमाणे भगीरथाने कठोर परिश्रम करून गंगा पृथ्वीवरती आणली, त्याचप्रमाणे हा समाज कठोर परिश्रम करून जमिनीतून पाणी काढतो अशी त्यांची श्रद्धा आहे. तसेच कष्टाचे काम असल्याने शारीरिक शक्तीची गरज असते, म्हणूनच हे बजरंग बलीचे परमपूजक आहेत. या समाजाची बोलीभाषा प्रामुख्याने तेलुगू, मराठी आणि कानडी मिश्रित आहे, ज्याला वड्डारी भाषा म्हटले जाते. तसेच वाखरी ते पंढरपूर माऊलींचा रथ ओढण्याचा मान हा वडार समाजाला असतो. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे याच वडार समाजातून येतात. मी जातीनं वडार आहे, कारण माझे आई वडील दगड घडायचे, फोडायचे. आज आपण ज्या विहिरी, लेण्या, किल्ले, घाट रस्ते, दगडी मंदिरे बघतो, त्यात वडार समाजाचा खूप मोठा वाटा आहे. तर त्यांच्यासाठी एक लाईक करून ही माहिती सर्वांना शेअर करा आणि अफलातूनला फॉलो करायला विसरू नका.